आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. देऊळगाव राजा येथील लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेले क्रीडा संकुल सध्या दुरवस्थेमुळे चर्चेत आले आहे. धावपट्टी खराब, शौचालय अस्वच्छ, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर महिला खेळाडूंच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खेळाडूंसह नागरिकांनी खर्च झालेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील शेकडो खेळाडू दररोज सकाळ सायंकाळ सरावासाठी क्रीडा संकुलात येतात. मात्र 400 मीटर धावपट्टी अनेक ठिकाणी उखडली असून खड्डे पडल्याने धावताना दुखापतीचा धोका वाढला आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्रीडा संकुलातील चेंजिंग रूम मोडकळीस आली असून दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या आहेत. शौचालय अस्वच्छ आहेत, तर पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे. गोळाफेक, भालाफेक आणि इतर मैदानी क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक साहित्य व सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा नसल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही किंवा पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. क्रीडा संकुलासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात सुविधांची झालेली दुरवस्था पाहून हा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. खेळाडूंच्या भवितव्याशी तडजोड होत असल्याचा आरोपही केला जात आहे. सरावासाठी आवश्यक सुविधा नाहीत, धावपट्टी खराब आहे, पाणी नाही, शौचालयांची अवस्था वाईट आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. देऊळगाव राजा क्रीडा संकुलाची दुरवस्था आता खेळाडूंच्या भवितव्यावर परिणाम करत आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या उभारणीपासून आजपर्यंत झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि सर्व सुविधा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी खेळाडू, पालक आणि नागरिकांकडून होत आहे. देऊळगाव राजा लाईव्ह साठी राजेश पंडित. 400 ते 450 मुलं आम्ही इथं मुली प्रॅक्टिस, पोलीस भरती, आर्मी किंवा काही याच्यामध्ये खेळाडू वगैरे छट आहे, आम्ही प्रॅक्टिस वगैरे असते. काय काय सुविधा आहे इथं? इथं एक तर ट्रॅक कमी आहे, 200 मीटरचा ट्रॅक आहे इथं, आणि 200 मीटरच्या ट्रॅकवर जवळपास 400 मुलं मुली एक ग्राउंडसाठी प्रशिक्षण वगैरे इथं घेतं, ग्राउंड करतं. पण त्यांच्यावर गोंधळ हो राहिला, कारण आम्हाला जागा आहे तिथं, ग्राउंडची जागा आहे तिथं, मोठाले खड्डे. याच्या अगोदर त्याच्यामध्ये आमचे पोरी वगैरे खड्ड्यामध्ये पडेल पण आहे. समजा रनिंग करताना त्यांना एक मार पण लागेल आहे, खड्ड्यामध्ये पडेल सकाळच्या टायमाला. बाथरूमची बाकी सगळ्या व्यवस्था आहे, फक्त त्याला दार वगैरे काही नाही. पूर्ण त्याच्यामध्ये मोठाले फत्रे वगैरे फेकेले. अदर्स बाहेरची पब्लिक असो का कोणी असो, त्याने आम्हाला काही खिडक्याला दरवाजे वगैरे नाही, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, बाथरूमचे दरवाजे तुटलेले, पाण्याची व्यवस्था नाही, काही. बाकी व्यवस्था बाकी अजून तुम्हाला रूम्स वगैरे उघडून देतात का? नाही, जिम सकाळी चालू असते, सकाळी, पण तसं नाही. बाकी रूम्स वगैरे उघडून देतात का? सगळं त्याला धारच नाही ना. आता चेंजिंग, समजा आता मुली पण आहे तुमच्या येतात, मग चेंजिंग वगैरे करण्यासाठी वगैरे तसं काही सुविधा करेल चेंजिंग रूमची. मग दार कितीचा बसतो, काय करतो, पण आम्हाला कसं आहे, आम्ही जर जमा केले पैसे होते, पण आता मी सरकारची इथे निधी येऊ राहिली, पण ते निधी कशाला? मग आम्ही पैसे जमा करतो, ते निधी कोण खातो? मग ते निधीसाठी प्रॉपर 400चा पण ट्रॅक, एवढा कोटी रुपये निधी आला मग शासनाचा, तर हा निधी आता एवढं वापरला जात नाही का? मग इथं आम्हाला माहित नाही त्याचा निधी वगैरे काय, पण निधी आलेला आहे का काय ते काहीच नाही माहित म्हणलं आम्हाला. निधी फक्त कागदोपत्री. तुम्ही काय निवेदन कधी दिलं शासनाला? आता मी 5-6 महिने अगोदर पण दिले, 5-6 निवेदन दिलेले मी. त्याच्यावर मग निवेदन दिलं तर त्याच्यावर पण निवेदन दिलं. आता निवेदन कधी दिलं? आज दिलं, काल दिलं का? हा, परवा दिवशी. आज पण लिहिले निवेदन, फक्त फोटो पाठव. काय संदर्भात निवेदन दिलं? गोळाफेकच्या ट्रॅकसाठी. बरं, बाकीचे सुविधांसाठी ते निवेदन दिलं ना आपण, आधीच निवेदन